हॅलो स्टुडंट्स, आज आपण न्यू लेक्चर स्टार्ट करणार आहे. आपलं फिजिक्सचा कोणता आहे? थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. सो हा आपला कोणता चॅप्टर आहे? 7th चॅप्टर आहे. ओके, 11th फिजिक्सचा 7th चॅप्टर आहे. ओके, आता तुम्हाला नावावरूनच कळायला असेल की काय आहे आपलं थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल म्हणजे काय असतं? विच इज समथिंग रिलेटेड टू हीट. थर्मल म्हणजे काय असतं? विच इज समथिंग रिलेटेड टू हीट, बरोबर. आणि जेव्हा हीट येते, आता जेव्हा हीट येते तेव्हा आपण ह्याचं टेम्परेचर पण मोजतो. जेव्हा हीट येते टेम्परेचर हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतो आपल्या स्टडीसाठी. आता पण जे तुम्ही बघितलं असणार त्याच्यात तुम्ही काय बघितलं असाल? मेकॅनिक्स बघितलं असणार. ओके, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स बघितलं असणार. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेस स्ट्रेन ह्या प्रॉपर्टीज बघितल्या असणार. तसंच एखादा जर मॅटर असला, ओके, जसं कुठलं तरी सबस्टन्स असलं, सॉलिड असलं, सॉलिडमध्ये चला स्टील घ्या, ग्लास घ्या, ओके, ऑर प्लास्टिक घ्या, कुठलंही मॅटर असू दे, त्याच्या थर्मल प्रॉपर्टीज काय? थर्मल प्रॉपर्टीज म्हणजे ते किती हीट होतं, त्याचं टेम्परेचर किती राईज होऊ शकतं, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, बॉइलिंग पॉईंट काय, ह्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्याला आपण काय म्हणतो? थर्मल प्रॉपर्टीज म्हणतो. तर अशा प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. बरं, ह्या प्रॉपर्टीज पण झाल्या. ह्याच्यानंतर सपोज एखादं एलिमेंट आपण हीट केलं तर ते किती एक्सपांड होतं. बरं, ते एक्सपांड झाल्यानंतर काय होईल? ओके, काय होण्याची शक्यता आहे? ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण काय बघणार आहे? थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरमध्ये बघणार आहे. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूया विथ टेम्परेचर. कशापासून? टेम्परेचरपासून. ओके, टेम्परेचरपासून स्टार्ट करायचं. बरं, टेम्परेचर म्हणजे काय असतं? टेम्परेचर म्हणजे काय असतं कुणाला माहिती आहे? ओके, जरा पॉज करून नीट बघा काय असतं टेम्परेचर म्हणजे. म्हणजे आठवा तुम्ही आत्तापर्यंत जे 9वी 10वीपर्यंत जे केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय वाचलं की टेम्परेचर काय असतं. टेम्परेचर काय असतं जनरली? चला ते सोडा. हीट आणि टेम्परेचरमध्ये काय फरक असतो माहिती आहे? हीट आणि टेम्परेचरमध्ये काय फरक असतो? कुणाला जर माहिती असेल जरा पॉज करा, विचार करा. ओके, आता आपला ऑनलाईन लेक्चर सुरू नाही आहे, बट पॉज करून बघा हीट आणि टेम्परेचरमध्ये काय डिफरन्स असतो. हीट काय असते? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. काय असतं? फॉर्म ऑफ एनर्जी. काय असतं? फॉर्म ऑफ एनर्जी. आणि टेम्परेचर काय असतं? टेम्परेचर काय असतं? डिग्री ऑफ हॉटनेस or coldness of a body. काय असतं? डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी हे असतं टेम्परेचर. टेम्परेचरला आपण असं पण म्हणू शकतो, हिचं पर्टिक्युलर हे ॲक्च्युली आपण कन्सिडर करतो. काय करतो? कन्सिडर करतो. कारण टेम्परेचर ॲक्च्युअल डेफिनेशन काय? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी of a molecule in a substance. काय असते? ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल इन अ सबस्टन्स. म्हणजे एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय? आपण जेव्हा एखादा एलिमेंट हीट करतो, ओके, काय करतो? हीट करतो, तर त्याचे मॉलिक्यूल्स काय करतात? ती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतात. काय करतात? ती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतात. बरं, ॲब्झॉर्ब झाल्यानंतर काय होतं की ते जे मॉलिक्यूल्स आहेत ते व्हायब्रेट व्हायला स्टार्ट होतात. ते काय होतात? जनरली ते त्यांच्याकडे एनर्जी नसतात, ते असेच पडलेले असतात, जास्त काय हालत नसतात, एकदम कमी हालत असतात. तर जेव्हा एनर्जी ऑब्झॉर्व होते ते खूप असे व्हायब्रेट करायला लागतात फ्रॉम द मेन पोझिशन, फ्रॉम द लॅटिस साईड. ते काय होतात? व्हायब्रेट करायला स्टार्ट होतात. नाव जे व्हायब्रेट करतात, ओके,
त्या व्हायब्रेशनमुळे काय होते, टेम्परेचर वाढतं. त्या व्हायब्रेशन्समुळे काय होतं, आपलं टेम्परेचर वाढतं. तर अशी जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असते ऑफ वन मॉलिक्यूल, त्याला आपण टेम्परेचर म्हणतो. काय म्हणतो, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ वन मॉलिक्यूल, याला आपण टेम्परेचर म्हणतो. हे कळालं आहे सगळ्यांना? आय होप हे सगळं कळालं असेल. हीट काय असतं आणि टेम्परेचर काय असतं. हीट काय असतं, इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, जसं आपलं मेकॅनिकल एनर्जी असते. मेकॅनिकल फॉर्ममध्ये पण दोन टाईपच्या एनर्जी असतात. एक असते कायनेटिक एनर्जी, एक असते पोटेन्शियल एनर्जी. तसंच हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आपण हीटचं जेव्हा स्टार्ट करू तेव्हा आपण ह्याचं अजून थोडं डीपमध्ये बघू. आता आपण टेम्परेचरचं बघणार. टेम्परेचर काय असतं, डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी. म्हणजे बॉडी किती हॉट आहे और किती कोल्ड आहे. ओके, तर त्याचं जे मेजरमेंट असतात ते आपण काय म्हणत असतो, टेम्परेचर. टेम्परेचरची ॲक्च्युअल डेफिनेशन काय, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल इन अ सबस्टन्स. म्हणजे एका मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती आहे ते असतं आपलं टेम्परेचर. ओके, बरं, हे झालं बेसिक. त्याच्यानंतर आपण थर्मोमेट्री बघूया. थर्मोमेट्री म्हणजे काय असतं की आता आपण वेगवेगळे थर्मोमीटर्स बनवतो. ओके, स्टडी ऑफ थर्मोमीटर्स असं म्हणू शकतो आपण. बरं, थर्मोमीटर काय असतात, आता वेगवेगळे टाईपचे थर्मोमीटर्स असतात. एक असतं आपलं सेल्सिअस थर्मोमीटर, सेल्सिअस स्केल थर्मोमीटर. त्याच्यानंतर असतं फॅरोनाईट स्केल थर्मोमीटर. त्याच्यानंतर असतं केल्विन स्केल थर्मोमीटर. अशा बऱ्याच प्रकारचे थर्मोमीटर्स असतात. ओके, तर आपण हे तीन जास्तीत जास्त बघणार आहे. कोणतं, एक आहे सेल्सिअस स्केल, सेकंड आहे फॅरोनाईट स्केल आणि थर्ड आहे केल्विन स्केल. आता ह्यांच्यामध्ये फरक काय हे बघायला लागेल. आता आपल्याला जेव्हा माहिती नव्हतं की टेम्परेचर कसं मोजायचं, काय आपल्याला माहिती नव्हतं टेम्परेचर कसं मोजायचं. सो काहीतरी आपल्याला रेफरन्स पॉईंट पाहिजे होता. काय पाहिजे होता, रेफरन्स पॉईंट पाहिजे होता. सो सायंटिस्टने डिसाईड केलं आपण जे वॉटर जे इझिली अवेलेबल आहे सगळीकडे, काय वॉटर इझिली अवेलेबल आहे सगळीकडे. ओके, त्याचं पहिला फ्रीजिंग पॉईंट बघूया. ओके, काय बघूया, फ्रीजिंग पॉईंट. तर जे फ्रीजिंग पॉईंट होतं, सपोज एका टेम्परेचरला फ्रीज झालं, त्या फ्रीजिंग पॉईंटला मी म्हटलं इट इज 0 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. आणि इथून मग मोजायचं सुरू केलं आणि त्याचं बॉइलिंग पॉईंट बघितलं. हे काय झालं, आईस पॉईंट म्हणू आपण याला, आईस पॉईंट और फ्रीजिंग पॉईंट. ओके, आणि त्याच्यानंतर काय झालं, हे बॉइलिंग पॉईंट. बरं, आता ज्या वेळेस 0 डिग्री नंतर मी काय केलं, टेम्परेचर वाढवायला सुरू केलं. काय केलं, टेम्परेचर वाढवायला सुरू केलं. बरं, टेम्परेचर वाढवत कुठंपर्यंत जाणार, आपलं एका पॉईंटपर्यंत जाणार. काय जाणार, एका पॉईंटपर्यंत. आणि त्या पॉईंट नंतर वॉटर काय होतंय, बॉईल होतंय. त्या पॉईंट नंतर काय होतंय, वॉटर बॉईल होतंय. आता हा जो पॉईंट आहे ह्याला मी म्हटलं 100 डिग्री सेल्सिअस. काय म्हटलं, 100 डिग्री सेल्सिअस. बरं, आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत मी काय केलं, ह्या स्केलला डिवाइड केलं इन 100 फॉर्म. ओके, कितीमध्ये डिवाइड केलं, 100 मध्ये डिवाइड केलं. तर हे किती झालं, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. तर ही जी स्केल बनाली ह्याला आपण काय म्हणतो, सेल्सिअस. काय म्हणतो, सेल्सिअस स्केल. काय म्हणतो, सेल्सिअस स्केल. ह्याच्यामध्ये आपण काय केलं, वॉटरचा जो आईस पॉईंट आहे और फ्रीजिंग पॉईंट आहे आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट, ह्या दोन रेफरन्स पॉईंट घेतले. हे दोन रेफरन्स पॉईंट घेतले आणि ह्या दोन रेफरन्स पॉईंटला मी 100 ने डिवाइड केला आणि मला सेल्सिअस स्केल भेटली. ओके,
काय भेटली? सेल्सिअस स्केल. तसंच आपण फॅरनहाइट स्केल डेव्हलप केली. ओके, काय केली? फॅरनहाइट स्केल. आता फॅरनहाइट स्केलमध्ये फॅरनहाइटनं काय केलं? जो आईस पॉईंट आहे, काय आईस पॉईंट ऑफ फ्रीजिंग पॉईंट, तो त्यांनी धरला 32 डिग्री फॅरनहाइट. किती धरला? 32 डिग्री फॅरनहाइट. आणि बॉइलिंग पॉईंट किती धरला? 212 डिग्री फॅरनहाइट. काय केलं? 212 डिग्री फॅरनहाइट. आणि ही जी टोटल स्केल आहे, ह्याला त्यांनी डिवाइड केलं 180 पार्ट्समध्ये. किती? 180 पार्ट्समध्ये. हे किती? 100 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. हे टोटल किती आहे? 180 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. ओके, तर ह्या 2 स्केल अशा डेव्हलप झालेल्या आहेत. तर फॅरनहाइट, आता तुम्ही म्हणणार सर आपल्याकडं ही स्केल होती, तर ही स्केल का डेव्हलप केली? ओके, आपल्याकडे 0 to 100ची ही पहिल्यापासून सेल्सिअस स्केल होती, तर फॅरनहाइट स्केल का डेव्हलप केली? ओके, तर फॅरनहाइट स्केल अशासाठी डेव्हलप केली की आपल्याला जर स्मॉल चेंजेस बघायचे असतील तर सेल्सिअस स्केलमध्ये दिसत नाही. काय होतात? सेल्सिअस स्केलमध्ये दिसत नाही. सपोज मला 1 डिग्रीचं जर टेम्परेचर कधी कधी ह्या स्केलमध्ये खूप व्हेरिएशन दाखवतं आपल्याला. ओके, इथं 1 डिग्रीचं डिफरन्स इथं कमीत कमी 3 ते 4 डिग्रीचा डिफरन्स दाखवतं. आणि काही काही गोष्टींना आपल्याला स्मॉल टेम्परेचरसुद्धा खूप एफेक्ट करू शकतो. काय? स्मॉल टेम्परेचरसुद्धा खूप एफेक्ट करू शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या स्केल, अजून खूप स्केल्स आहेत. कशामध्ये तर मिली टेम्परेचर जरी वाढलं, ओके, एखाद्या सबस्टन्सचं मिली टेम्परेचर वाढलं, और ह्युमन बॉडीचं, ओके, ह्युमन बॉडीचं 1 मिली टेम्परेचर जरी वाढलं तर खूप मोठे इफेक्ट्स होतात. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्केल बनवायला लागतात ॲज पर दी कंडिशन्स. काय? ॲज पर दी कंडिशन. खरं त्यांचं बेसिक सेमच राहतं सगळ्यांचं, की काहीतरी रेफरन्स पॉईंट असतो. ते रेफरन्स पॉईंट पण कसे काढायचे आपण शिकतो. ह्याच्यानंतर आली केल्विन स्केल. काय आली? केल्विन स्केल. केल्विन स्केलचा रेफरन्स पॉईंट विथ रिस्पेक्ट टू वॉटर घेतला. काय? केल्विन स्केल कशी काढली हे आपण डिस्कस करू. खरं केल्विन स्केलचा रेफरन्स पॉईंट विथ रिस्पेक्ट टू वॉटर जर घेतला तर त्याचा आईस पॉईंट काय आहे? 273.15 डिग्री केल्विन हा आईस पॉईंट आहे. ओके, ऑफ फ्रीजिंग पॉईंट आहे. आणि बॉइलिंग पॉईंट काय? 373.15 डिग्री केल्विन हा त्याचा काय आहे? बॉइलिंग पॉईंट. हा काय आहे? आईस पॉईंट आहे. समजला? हा काय आहे? बॉइलिंग पॉईंट. आणि हा काय आहे? आईस पॉईंट. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट आपण रिलेशन बघून घेऊया, मग आपण केल्विन स्केल कशी डेव्हलप झाली हे बघूया. ओके, पहिले आपल्याला काय करायचं आहे की सपोज तुमच्याकडं 50 डिग्री सेल्सिअस जर हे टेम्परेचर असणार, ओके, तर ते फॅरनहाइट स्केलमध्ये कसं काढायचं आणि ते केल्विन स्केलमध्ये कसं काढायचं आपण हे पहिला बघून घेऊया. मग नंतर केल्विन स्केल कशी डेव्हलप झाली आपण हे बघूया. ओके, सो फर्स्ट आपण काय बघूया की ह्यांचं कन्व्हर्जन्स कसे करायचं. ह्याचा एक सिम्पल मेथड आहे कन्व्हर्जन करायची. ओके, तर कन्व्हर्जन करायची सिम्पल मेथडचं तुम्हाला सांगतो कसं करायचं. ओके, आता सपोज मला कोणतं तरी सेल्सिअसचं टेम्परेचर आहे. ओके, सेल्सिअसचं टेम्परेचर मी काय म्हणणार? सी म्हणणार. काय म्हणणार? सी म्हणणार. मायनस हे जे त्याचं रेफरन्स फ्रीजिंग पॉईंट असतात त्याला मायनस करायचं. काय करायचं? फ्रीजिंग पॉईंटला मायनस करायचं. हे किती आहे आपलं? 0 डिग्री सेल्सिअस. ओके, डिवाइड बाय काय करायचं? डिवाइड बाय त्याचे फ्रीजिंग आईस पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट ह्या दोघांमधला डिफरन्स किती आहे बघा. आईस पॉईंट किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट काय आहे? 100 डिग्री सेल्सिअस. तर मी ते काय लिहिणार? 100 मायनस 0 डिग्री सेल्सिअस और 100 मायनस 0 लिहा. सिंपल. ओके, समजलं? इज इक्वल टू आता मी काय करतोय? फॅरनहाइट स्केल आणि सेल्सिअस स्केलचं इक्वेशन काढतोय. काय काढतोय? फॅरनहाइट स्केल आणि सेल्सिअस स्केलचं. आता फॅरनहाइट स्केलमध्ये आपलं जे टेम्परेचर असणार त्याला आपण एफ म्हणणार. काय म्हणणार? एफ म्हणणार. ओके, आता परत काय करायचं? फॅरनहाइट स्केलचं जे टेम्परेचर आहे मायनस आईस पॉईंट फॅरनहाइट स्केलमध्ये किती आहे? 32. किती आहे? 32. ओके, डिवाइडेड बाय बॉइलिंग पॉईंट किती आहे? 212. काय आहे? 212. आणि फ्रीजिंग पॉईंट काय? -32. आणि फ्रीजिंग पॉईंट काय? -32.
तर हा जो फॉर्म्युला आहे हा काय झाला, एक जनरल फॉर्म्युला झाला. काय झाला, एक जनरल फॉर्म्युला झाला कुठलंही टेम्परेचर फाइंड आउट करायचं. सपोज मी तुम्हाला सांगितलं, चला आपण एक एक्झाम्पल घेऊयाच. ओके, केल्विनचं नंतर बघूया, फॅरनहाइटचं पहिलं बघून घेऊया, मग नंतर ना एक्झाम्पल केल्विनचं बघूया. केल्विनचं सगळं सोबतच करूया. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की 50 डिग्री सेल्सिअस आहे, ह्याला फॅरनहाइटमध्ये कन्वर्ट करा. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, फॅरनहाइटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो आता बघा, त्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं. काय करायचं, सीच्या जागी काय टाकणार तुम्ही, 50 टाकणार. ओके, 50 मायनस 0 अपॉन 100 मायनस 0 ओके इज इक्वल टू. ओके, इथं काय बघा, एफ फॅरनहाइट टेम्परेचर काढायचं आहे, एफ असंच ठेवायचं, मायनस 32 अपॉन 212 मायनस 32. राईट, समजलं हे. बरं, आता कॅल्क्युलेशन करा. तर हे काय होतं, 0 0 याचा काय उपयोग होत नाही, तर हे 0 हा 0 कट होतो. ओके, तर हे काय राहतं 5/10 ओके इज इक्वल टू एफ मायनस 32. आणि हे काय होतं 212 मायनस 32 किती येतं, 180 येतं. किती येतं, 180 येतं. सो आता हे कॅल्क्युलेशन करायचं. काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. तर इकडे बघा, हे काय होतं, हा 0 आणि हा 0 कट होतो. तर एफ काय राहतं बघा, एफ इज इक्वल टू 5 × 18 प्लस 32. हे तर हा 18 इकडे जाईल मल्टिप्लाय होईल आणि हा मायनस 32 इकडे जाऊन प्लस 32 होईल. तर एफची व्हॅल्यू किती येते बघा, एफ इज इक्वल टू 5 18 किती येतं, 18 5 18 90 बरोबर. 5 18 किती येतं, 90 येतं प्लस 32. तर एफ काय ना, एफ इज इक्वल टू 122 डिग्री फॅरनहाइट. एफ किती येणार, 122 डिग्री फॅरनहाइट. एवढं टेम्परेचर येतं सेल्सिअस स्केलमध्ये. किती येतं, 122 डिग्री फॅरनहाइट. समजलं. तर हे आपण असे सॉल्व्ह करतो. ह्याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे, ह्याचा आपण कन्वर्ट करून एक फॉर्म्युला करू शकतो. तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा, फॉर्म्युला पाठ करा. मी म्हणाल मेथड पाठ करा, कारण मेथड सगळ्या कुठलीही स्केल असू दे. तुम्हाला जर मी नवीन स्केलसुद्धा दिली, आपण नवीन स्केल्सची पण चर्चा करू की कसं करतात. नवीन स्केल पण दिली तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. समजलं. आता बघा, याचा फॉर्म्युला क्रिएट कसं होतं. तर हे काय राहतं बघा, C/100 राहतं. किती येतं, C/100 ओके इज इक्वल टू एफ मायनस 32 अपॉन 180. ओके, तर हे 0 0 कट होतं. तर मी असं लिहू शकतो, C इज इक्वल टू इकडचा 10 इकडं पाठवला अपॉन 18 आणि हे काय येतं एफ मायनस 32. राईट. तर हे काय येतं 2 न डिवाइड करूया. तर हे 5 जा, हे 9 जा. तर राहतं काय बघा, इकडे लिहितो मी, काय येतं 5/9 × एफ मायनस 32. हा जनरल फॉर्म्युला दिलेला असतो सगळीकडे. ओके, हा जनरल फॉर्म्युला दिला असतो सगळीकडे. तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचे तर प्रत्येक स्केलचे फॉर्म्युला पाठ करत बसायला लागेल. ओके, तर जनरली असंच लिहायचं. काय करायचं, जे टेम्परेचर दिलेलं असतं त्याला 0मधून मायनस, म्हणजे आईस पॉईंट, त्या स्केलच्या आईस पॉईंटमधून मायनस करायचं आणि खालती काय करायचं, बॉइलिंग पॉईंट आणि आईस पॉईंटचा डिफरन्स घ्यायचा. परत दुसरी स्केल आहे त्याच्यामधून आईस पॉईंट मायनस करायचा आणि परत खालती काय करायचं, बॉइलिंग पॉईंट आणि आईस पॉईंटचं डिफरन्स घ्यायचं. हे एवढं मेथड केली की मग काय फक्त कॅल्क्युलेशन वाचतो. काय वाचतं, कॅल्क्युलेशन वाचतं. समजलं. तर ह्या मेथडला तुम्ही असं हे टोटली सॉल्व्ह करू शकता. कुठल्याही हे देऊ दे तुम्हाला. आपण आता केल्विन स्केलचं पण बघूया. केल्विन स्केलचं पण तुम्हाला समजेल की कसं काढायचं. समजलं. सो मी हे व्हिडिओ पॉज करून घ्या. ज्याला नोट्स लिहायचे असतील, हे इक्वेशन कसं आलं ते एकदा स्वतः हाताखालून काढा, मगच पुढं रिअझ्युम करा तुमचा व्हिडिओ. ओके, सो मी हे रफ करतो.
आता आपण काय करूया, केल्विन स्केलची चर्चा करूया की केल्विन स्केल कशी डेव्हलप झाली आणि केल्विन स्केलचे पॉईंट्स काय. ओके, आता 0 डिग्री सेल्सिअस, मला एक सांगा, 0 डिग्री सेल्सिअस हे सगळ्यात लोएस्ट पॉईंट नाही आहे, बरोबर. काय 0 डिग्री सेल्सिअस हे सगळ्यात लोएस्ट पॉईंट नाही, हे क्लिअर आहे सगळ्यांचं. म्हणजे काय की 0 डिग्री सेल्सिअसच्या खालती पण टेम्परेचर असतं, बरोबर. आपलं जर स्केल घेतली आपण, ओके, हे 0 डिग्री सेल्सिअस काय आहे, 0 डिग्री सेल्सिअस इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर, बरोबर, ऑर आईस पॉईंट ऑफ वॉटर. पण त्याच्या खालती पण टेम्परेचर्स असतात की, ओके. आता आपण कधी कधी हे करतो, बघतो न्यूजमध्ये की जम्मू काश्मीरमध्ये टेम्परेचर -51 डिग्री सेल्सिअस पोचलं आहे, और अमेरिकामध्ये टेम्परेचर -39 डिग्री सेल्सिअस पडलं. -39 म्हणजे ह्याच्या खालती -39 डिग्री सेल्सिअस असं काहीतरी असतं ना, बरोबर. म्हणजे ह्याच्या खालती पण स्केल आहे, बरोबर. तर ॲक्च्युअली आपण टेम्परेचर किती पाडू शकतो एखाद्या सबस्टन्सचा, ते जे असतं ते आपण केल्विन स्केलनं मेजर करतो. ॲक्च्युअल टेम्परेचर किती पाडू शकतो, समजलं. म्हणजे सगळ्यात मिनिमम टेम्परेचर आपल्याला किती भेटू शकतं हे केल्विन स्केल आपल्याला दाखवतं. ओके, तर त्यांनी काय केलं, केल्विन स्केलने काय केलं, केल्विन स्केलमध्ये काय झालं नेमकं हे डिस्कस करूया. ओके, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हे बघितलं आहे ना, आयडल गॅस इक्वेशन. ओके, काय बघितलं आहे, आयडल गॅस इक्वेशन, बरोबर. तर काय आहे, PV इज इक्वल टू nRT. ओके, PV इज इक्वल टू nRT. जर माझं व्हॉल्यूम जर माझं प्रेशर कॉन्स्टंट असेल, ओके, जर माझं प्रेशर कॉन्स्टंट असेल, ओके, तर मग मी असं म्हणू शकतो V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. जर माझं प्रेशर कॉन्स्टंट असेल, N आणि R काय कॉन्स्टंटच आहे, बरोबर. म्हणजे काय आपलं, जसं माझं टेम्परेचर वाढणार तसं माझं व्हॉल्यूम वाढणार, बरोबर. आणि जसं माझं टेम्परेचर डिक्रीज होणार तसं माझं व्हॉल्यूम डिक्रीज होणार. काय होणार, व्हॉल्यूम डिक्रीज होणार. तर केल्विननं काय केलं ॲक्च्युली की गॅसेस घेतले, डिफरंट टाईप ऑफ गॅसेस घेतले. हे आपलं काय आहे, 0 डिग्री सेल्सिअस, काय आहे 0 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानं काय केलं, ग्राफ प्लॉट केला V वर्सेस Tचा. काय केला, V वर्सेस Tचा. तर काहीतरी टेम्परेचर होतं, म्हणजे सपोज पहिला 50 डिग्री सेल्सिअस होतं, काय होतं 50 डिग्री सेल्सिअस. तर 50 डिग्री सेल्सिअस त्यानं कमी केलं. तर 50 डिग्री सेल्सिअसला काही अमाऊंट ऑफ काय होतं, काही अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम होती गॅसची. ओके, सपोज हे काय आहे, गॅस A आहे, गॅस A आहे, ओके, तिची काहीतरी व्हॉल्यूम होती. आता जर मी टेम्परेचर डिक्रीज केलं, सपोज स्टार्टिंगला होतं 50 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर होतं, नंतर मी 40 डिग्री सेल्सिअस केलं. किती केलं, 40 डिग्री सेल्सिअस. मला असं आढळून आलं की माझं काही अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम पण डिक्रीज झालेलं आहे. काय झालं आहे, काही अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम पण डिक्रीज झालेलं आहे. तर हा पॉईंट मला इथं भेटला. ओके, तर मी त्याच्यानंतर काय केलं, 30 डिग्री सेल्सिअस केलं, काय केलं 30 डिग्री सेल्सिअस असं करत गेलो. तर परत मला आढळून आलं की माझा परत व्हॉल्यूम काही अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम कमी झाला आहे. ओके, तर त्याच्या मनात आलं बघूया किती व्हॉल्यूम कमी होतं माझं. काय होते, किती व्हॉल्यूम गॅस Aसाठी, कुठली तरी गॅस असेल, ऑक्सिजन गॅस पकडा, कुठलीही पकडा तुम्ही, तर किती अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम कमी होतं. तर तो जर असं करत गेला तर त्याला काय भेटलं की आता आपण टेम्परेचर तर असं काही जास्त कमी करू शकत नाही. काय टेम्परेचर तर असं काही जास्त कमी करू शकत नाही, कारण आपले इक्विपमेंट्स एवढे क्लासिफाईड नसतात. ओके, तर तो एक अराउंड -100 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेला. तर काय झालं, अशी आपलं व्हॉल्यूम ऑफ गॅस कमी होत गेलं. काय झालं, असं व्हॉल्यूम ऑफ गॅस कमी होत गेलं. थोडंसं मी असं व्हॉल्यूम ऑफ गॅस कमी होत गेलं. ओके, आता काही आपण जे मोजलं, ओके, ते अराउंड -100 डिग्री सेल्सिअसपर्यंतच मोजू शकलो. खरं ह्याच्या पुढचं आपण मोजू शकलो नाही. ओके, खरं आपण काय केलं, ग्राफ प्लॉटिंग केलं. नंतर ग्राफ प्लॉटिंगमध्ये एक लाईन काढली. काय काढलं, ग्राफ प्लॉटिंगमध्ये एक लाईन काढली. परत मी काय केलं, सेकंड गॅस घेतली. काय घेतलं, सेकंड गॅस घेतली.
सेकंड गॅसचं पण मी सेम प्रोसिजर केली. काय केलं? सेकंड गॅसची पण मी काय केली? सेम प्रोसिजर केली. लाईन जरा स्ट्रेट करून. सेकंड गॅसची पण मी काय केली? सेम प्रोसिजर केली. गॅस 2 घेतली, त्याचं काहीतरी व्हॉल्यूम होतं. गॅस 2 त्याचं 50 डिग्रीजला काहीतरी व्हॉल्यूम होतं. ओके, सेम त्याचं मी करत गेलो आणि मला असं आढळून आलं की ही जी गॅस आहे, काय ही जी गॅस आहे हिचं पण कसं टेम्परेचर कमी होईल. ओके, जसं टेम्परेचर माझं कमी होतंय तसं माझं व्हॉल्यूम पण कमी होतं. टेम्परेचर कमी होतंय, व्हॉल्यूम पण कमी होतंय. टेम्परेचर कमी होतंय, व्हॉल्यूम पण कमी होतंय. आणि हिचं पण, ह्या गॅसचं पण शेवटी जर आपण हा ग्राफ इथं पण -100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण केलं तर त्याचा जर ग्राफ कंटिन्यू केला मागं माझा इंटरसेप्ट ऑफ गॅस ए आणि गॅस बी सेम भेटत होता. काय भेटत होता? इंटरसेप्ट. काय भेटत होता? इंटरसेप्ट कोणत्या ॲक्सिसवर आहे बघा? हा टेम्परेचर ॲक्सिसवर आहे. कोणत्या ॲक्सिसवर आहे? टेम्परेचर ॲक्सिसवर. टेम्परेचर ॲक्सिसवर दोघांचा इंटरसेप्ट सेम भेटत होता. बरं, आता ह्याचं मिनिंग काय बघा. आता ह्या टेम्परेचरला इथं जे टेम्परेचर असणार आहे, काय इथं जे टेम्परेचर असणार आहे, इथलं टेम्परेचर होतं 217.15 मायनस 217.15 डिग्री सेल्सिअस. काय होतं? -217.15 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर होतं. ह्या टेम्परेचरला व्हॉल्यूम ऑफ गॅस ए आणि गॅस बी दोघांचा 0 होतो. त्याने परत गॅस सी घेतला, तिसरी गॅस घेतली, त्याचं पण सेमच आलं. तिसऱ्या गॅसचं पण सेमच आलं. आता तिसऱ्या गॅसचं सपोज काहीतरी व्हॉल्यूम होतं इथं, ओके, स्टार्टिंगला फॉर टेम्परेचर, तर त्याचं पण 100पर्यंत आपण काढलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? ग्राफ प्लॉट केला असा. त्याचा पण सेम पॉईंट आला. काय आला? सेम पॉईंट आला. तर ह्याचं मिनिंग काय आहे की ॲट टेम्परेचर -273.15 डिग्री सेल्सिअस the volume of any gas. काय म्हणणार आपण? व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस. कोणती गॅस असू दे, काय व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस काय होते? टर्न्स आउट टू बी 0. काय? द व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस टर्न्स आउट टू बी 0. ॲक्च्युअली 0 होत नाही. काय? ॲक्च्युअली 0 होत नाही. खूप मिनिमाइज होऊन जाते. ओके, खरं कारण काय माहिती का, आपण -273 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकलो नाही अजूनपर्यंत. ओके, आत्तापर्यंत ज्या खूप 100 और -150 -200 इथंपर्यंतच पोहोचलो. ॲक्च्युली ह्या टेम्परेचरपर्यंत पोहोचलो नाही. म्हणून आपण असं परफेक्टली नाही सांगू शकत की 0 होते. बट थेरॉटिकली हे प्रूव्ह झालं आहे. काय? थेरॉटिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की द टेम्परेचर ॲट टेम्परेचर -273.15 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस टर्न्स आउट टू बी 0. म्हणून आपण म्हटलंय टर्न्स आउट टू बी 0. ॲक्च्युअली 0 होतंय नाही, टर्न्स आउट टू बी 0. म्हणजे असं आढळून येतं की ह्याचं टेम्परेचर व्हॉल्यूम काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. समजलं? तर आत्ता हे जे एक्सपेरिमेंट झालं ह्याच्यावरनं कॅल्विननं काय केलं? आपली स्केल क्रिएट केली. कॅल्विननं आपली स्केल क्रिएट केली. आता हे जे टेम्परेचर आहे, हे जे -273 डिग्री सेल्सिअस आहे, हे टेम्परेचर तो म्हटला की हे काय? 0 डिग्री केल्विन. हे जे टेम्परेचर आहे ह्याला काय म्हटला तो? 0 डिग्री केल्विन. ओके, बरं, हे 0 डिग्री केल्विन आपल्या 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा किती मागं आहे बघा? 273.15 डिग्री सेल्सिअस एवढं मागं आहे. तर ह्या इथं किती येणार मग आपलं? 273.15 डिग्री केल्विन. ओके, तर जे ॲक्च्युअली 0 डिग्री सेल्सिअस असतं ते केल्विन स्केलमध्ये किती असतं? 273.15 डिग्री सेल्सिअस. आणि ह्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट काय असतो आपला? 100 डिग्री सेल्सिअस. बरोबर. तर
आता ह्या 273 मध्ये आपल्याला किती ॲड करायचे आहेत? 100 ॲड करायचे आहेत. किती ॲड करायचे आहेत? 100. तर बॉइलिंग पॉईंट किती असतो? 373.15 डिग्री केल्विन. ओके, ऑफ वॉटर. काय असतं? ऑफ वॉटर. हे विथ रिस्पेक्ट टू वॉटर आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. तर कॅल्विन स्केल कुठून सुरू होते? 0 डिग्री केल्विन. ओके, आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर किती असतं? 273.15 डिग्री केल्विन. जनरली आपण घेताना 273 घेतो, 0.15 घेत नाही, कारण कॅल्क्युलेशन्स खूप अवघड होतात. कॅल्क्युलेशन मल्टिप्लाय डिवाईड करायचे असतात तर जनरली तुम्ही बुक्समध्ये बघणार की 273च घेतलेलं असतं, 273.15 डिग्री केल्विन घेत नाही. तर जर तुम्हाला एक्झॅक्ट विचारला असेल तर 273.15 डिग्री केल्विन घ्यायचं. काय घ्यायचं? 273.15 डिग्री केल्विन. ओके, आता हा जो एक्सपेरिमेंट होता, ओके, हा जो एक्सपेरिमेंट होता हा त्यांनी काय केला? प्रेशर वर्सेस टेम्परेचरच्या ह्यानं पण करून बघितला. ओके, कशानं करून बघितला? प्रेशर वर्सेस टेम्परेचरच्या. केल्विननं काय केलं? प्रेशर आणि टेम्परेचर. आता इथं बघा, ह्याच्यामध्ये मी काय करतो बघा, जर व्हॉल्यूम माझा कॉन्स्टंट ठेवला, काय ठेवलं मी? व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला. ओके, तर माझं P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T होतं. काय होतं? P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. तर जसा P वाढणार तसं माझं टेम्परेचर वाढणार, आणि P कमी होणार तसं माझं टेम्परेचर पण कमी होणार. ओके, सेम आपल्याला जे व्हॉल्यूमचा ग्राफ भेटला होता ना, सेम ग्राफ भेटतो प्रेशर आणि टेम्परेचरचा. कशाचा? प्रेशर आणि टेम्परेचरचा. आणि सेम रिझल्ट्स भेटतात. काय भेटतात? सेम रिझल्ट्स भेटतात. परत -273.15 डिग्री केल्विनलाच आपल्याला ते इंटरसेप्ट भेटते ऑन टेम्परेचर एक्सिस. ओके, आणि त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? 0 डिग्री और ॲब्सोल्यूट 0. ह्या 0 डिग्रीला, ओके, -273.15 डिग्री केल्विनला और 0 डिग्री केल्विनला आपण ॲब्सोल्यूट 0 म्हणतो. बऱ्याच वेळा आपल्याला क्वेश्चनमध्ये येतं ॲब्सोल्यूट टेम्परेचर और ॲब्सोल्यूट 0 डिग्री सेल्सिअस. ॲब्सोल्यूट 0. ॲब्सोल्यूट 0 म्हणजे काय असतं? 0 डिग्री केल्विन. काय असतं? 0 डिग्री केल्विन. और आपण असं ह्याला असं म्हणू -273.15 डिग्री सेल्सिअस. काय आहे? -273.15 डिग्री सेल्सिअस. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, नाव आता आपण ह्याचं कन्वर्जन बघायचं. ह्याचं कन्वर्जन टू ह्याच्यामध्ये काय म्हणतात? सेल्सिअस स्केल इझी आहे. सेल्सिअस स्केलचं काय प्रॉब्लेम नाही. सेल्सिअस स्केलचं काय असतं की सपोज एक किती दिले आपल्याला टेम्परेचर? 40 डिग्री सेल्सिअस दिलेलं. ओके, त्याला केल्विनमध्ये करायचं. तर केल्विनचं काय येणार? केल्विन टेम्परेचर केल्विनमध्ये किती येणार? 273.15 प्लस 40. ओके, तर हे किती येतं? हे 0.15 असंच येतं, आणि इथं 1, तर हे 1 होतं, आणि 313.15 डिग्री केल्विन एवढं येतं. समजलं? 313.15 डिग्री केल्विन. बट फॅरनहाइट टू केल्विन करायचं असेल, काय? फॅरनहाइट टू केल्विन परत सेम. आता जो मी मागं फॉर्म्युला तुम्हाला शिकवला होता, काय मागच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवला होता. ओके, तो बघायचा आता आपल्याला. त्याच्यामध्ये कसं दिलंय बघा. त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं की फॅरनहाइट. ओके, फॅरनहाइटचं असंच ठेवा. मायनस काय करणार आपण? आईस पॉईंट. आईस पॉईंट किती आहे फॅरनहाइट स्केलमध्ये? 32. बरोबर, काय आहे? 32. आणि बॉइलिंग पॉईंट इन फॅरनहाइट स्केल किती आहे? 212 मायनस 32. ओके, बॉइलिंग पॉईंट मायनस आईस पॉईंट. हे सगळं फॅरनहाइटचंच आहे. इथं जे पण गोष्टी आहेत त्या फॅरनहाइट स्केलच्याच आहेत. इज इक्वल टू काय आहे? इज इक्वल टू. आता केल्विन स्केलमध्ये केल्विनचा आपण के घेणार. काय घेणार? केल्विनचं के घेणार. मायनस 0 डिग्री, सॉरी, आपण काय घेतोय? विथ रिस्पेक्ट टू वॉटर घेतोय. काय घेतोय? विथ रिस्पेक्ट टू वॉटर. तर वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट किती आहे? वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 273 डिग्री केल्विन. बरोबर, काय आहे? 273 डिग्री केल्विन.
डिवाइड बाय काय करणार, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर किती येतं 373 मायनस 273. ओके, तर हे थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर काय येतं F minus 32 upon 180 is equal to K minus 273 upon किती येणार 100 येणार. ओके, तर जर तुम्हाला फॅरेनहाइटची व्हॅल्यू दिली असेल तर फॅरेनहाइटची व्हॅल्यू टाकायची, केल्विनची व्हॅल्यू काढायची. काय फॅरेनहाइटची व्हॅल्यू टाकायची, केल्विनची व्हॅल्यू काढायची, और केल्विनची व्हॅल्यू दिली असेल तर फॅरेनहाइटची व्हॅल्यू टाकायची आणि काढायची. समजलं. बरं, हे झालं आपल्याला नोन स्केल. काय झालं, आपल्याला ज्या माहिती आहेत ज्या बुक्समध्ये दिलेल्या आहेत त्या स्केल. बरं, उद्या एक्झामिनरनं सांगितलं, आता माझ्यासारखा एखादा एक्झामिनर असला तर तो काय करणार माहिती आहे का, मी तुम्हाला कुठली तरी दुसरी स्केल देणार. काय करणार, दुसरी स्केल देणार. ओके, तर हे पॉज करून हा फॉर्म्युला लिहून घ्या. कसं काढायचं आहे समजलं तर तुम्ही फॉर्म्युला लिहायची पण काय गरज नसते, तुम्ही कधीही काढू शकता, झोपेत सुद्धा काढू शकता. काय करायचं असतं, आपल्याला जी स्केल दिली असते फॅरेनहाइट मायनस काय करतो आपण, फॅरेनहाइट स्केलमध्ये 0 डिग्री ऑफ वॉटर आईस पॉईंट ऑफ वॉटर ते मायनस करतो आणि डिनॉमिनेटरमध्ये काय करतो, डिनॉमिनेटरमध्ये बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर मायनस आईस पॉईंट ऑफ वॉटर करतो. तर केल्विन स्केलमध्ये काय करतो, केल्विन स्केलमध्ये काय करणार, के मायनस, हे दोघं सेम असतात म्हणजे. ओके, तर के मायनस 273 काय घेतला, 273 काय आहे केल्विन स्केलवर वॉटरचा आईस पॉईंट आहे आणि 373 काय बॉइलिंग पॉईंट आहे. काय आहे बॉइलिंग पॉईंट. तर हे नीट लक्षात ठेवायचं. समजलं. चला, आता आपण बघूया की दुसरी कुठली तरी स्केल दिली तुम्हाला. ओके, काय दुसरी कुठली तरी एक्झामिनरनं स्केल दिली. सपोज माझं नाव आहे तर प्रवीण, मी काय म्हणणार प्रवीणची स्केल एक बनवली, मी माझ्या नावाची स्केल बनवली. मी म्हणतो की मला सेल्सियस स्केल आवडत नाही, मला फॅरेनहाइट स्केल आवडत नाही, मी माझी स्केल बनवणार. त्याला मी नाव दिलं P. काय नाव दिलं P. आणि मी म्हटलं जे माझं बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर आहे, काय आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, ते किती आहे 20 डिग्री P. किती आहे 20 डिग्री P. सॉरी, हे काय आईस पॉईंट ऑफ वॉटर किती आहे 20 डिग्री P. आणि बॉइलिंग पॉईंट आहे किती घ्या 220 डिग्री P. किती आहे 220 डिग्री P. ओके, आणि जर तुमच्याकडे टेम्परेचर असेल 50 डिग्री सेल्सिअस आणि मी ह्याला कन्वर्ट करा म्हटलं प्रवीण स्केलमध्ये, काय कशामध्ये कन्वर्ट करा प्रवीण स्केलमध्ये, तर सिम्पल आहे. काय करायचं, सेल्सिअस मायनस 0. ओके, सेल्सिअस मायनस 0 का केला, बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर आणि डिवायडेड बाय करणार 100 मायनस 0 बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर मायनस फ्रीजिंग पॉईंट. ओके, आता इथं P लिहिणार, प्रवीण स्केल इज इक्वल टू प्रवीण स्केल. प्रवीण स्केलमध्ये फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर किती आहे 20 आहे. किती आहे 20 आहे, बरोबर. आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर किती आहे 220 आहे. किती आहे 220 मायनस फ्रीजिंग पॉईंट किती आहे 20 मायनस फ्रीजिंग पॉईंट किती आहे 20. ओके, तर हा झाला माझा न्यू फॉर्म्युला जनरेट. काय झाला, हा झाला न्यू फॉर्म्युला जनरेट. बघितलं, मी कुठलीही स्केल आणा, तुम्हाला एक्झामिनर कुठलीही स्केल देऊ दे. ओके, त्याचं सिम्पली ह्या मेथडनं काढायचं. काय करायचं, सिम्पली ह्या मेथडनं काढायचं. ओके, मग ती कोणतीही स्केल देऊ दे नवीन, काय टेन्शन घ्यायचं नाही. फॅरेनहाइट स्केलचं एवढंच लक्षात ठेवायचं की बॉइलिंग पॉईंट काय आणि फ्रीजिंग पॉईंट काय. फ्रीजिंग पॉईंट किती आहे 32 डिग्री फॅरेनहाइट आणि बॉइलिंग काय आहे 212 डिग्री फॅरेनहाइट, म्हणजे तुम्हाला काढता येतील डायरेक्ट. ओके, ह्याच्यावरनं काढू शकतो. आता हे काय झालं C/100 हे झालं इज इक्वल टू काय राहतं बघा P मायनस 20 अपॉन 200. 0 0 0 0 कट होतात, तर हे काय येतं 2C इज इक्वल टू P मायनस 20. बरोबर, तर P काय येतं 2C मायनस प्लस 20. बरोबर, 2C प्लस 20. आता P ची व्हॅल्यू किती आहे बघा, सॉरी C ची व्हॅल्यू किती दिली आहे बघा आपल्याला. C ची व्हॅल्यू किती दिली आहे 50. किती दिली आहे 50. तर P काय येईल बघा 2 × 50 प्लस 20. बरोबर, तर हे किती येतं 100 प्लस 20, तर इज इक्वल टू किती येतं 120 डिग्री P. तर ही झाली आपली टेम्परेचर इन P स्केल. ओके, प्रवीण स्केलमध्ये
50 डिग्रीज इज इक्वल टू 120 डिग्री पी. काय झालं? 50 डिग्री इज इक्वल टू 120 डिग्री पी. आय होप एवढं तुम्हाला कळालेलं आहे. ओके, सो आपण अजून थोडे एक्झाम्पल्स बघूया. ओके, काय करूया आपण? एक्झाम्पल्स बघूया ह्याचे. और मी एक्झाम्पल्स लिहून देतो तुम्हाला ह्याच्यामधले सगळे. थोडे एक्झाम्पल ते तुम्ही हे करा. आता चला ह्या स्केलमध्ये मी तुम्हाला फॅरनहाइटचं दिलं असतं. चला ह्या स्केलमध्ये आपण थोडंसं मॉडिफिकेशन करूया. काय करूया? थोडंसं मॉडिफिकेशन करूया. आता मी तुम्हाला दिलं फॅरनहाइट स्केल. काय दिली? फॅरनहाइट स्केलचं टेम्परेचर दिलं. एफ इज इक्वल टू किती घेऊया आपण? 82 डिग्री फॅरनहाइट एवढं टेम्परेचर आहे फॅरनहाइट स्केलमध्ये. ओके, किती आहे? 82 डिग्री फॅरनहाइट. ओके, तर ते प्रवीण स्केलमध्ये काढायचं. काय करायचं? प्रवीण स्केलमध्ये काढायचं. ओके, परत आपण तेच करणार. काय करणार? पहिला आपल्या कोणती माहिती आहे? फॅरनहाइट स्केल माहिती आहे. फॅरनहाइट स्केल काय आहे? F-32. काय? F-32. F मायनस फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि इथं काय येतं? 212. काय असतं? बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. -32. काय करणार? -32 इज इक्वल टू. आता पी स्केलचा पी लिहायचा मायनस त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 20 -20 डिवायडेड बाय बॉइलिंग पॉईंट किती आहे? 220 -20 राईट. 220 -20. सो आता हे कॅल्क्युलेशन करून घ्या. हा झाला आपला फॉर्म्युला जनरेट. काय झाला? फॉर्म्युला जनरेट. तर एक कॅल्क्युलेशन करून घ्या. तर काय येतं बघा? F-32 डिवायडेड बाय 180. 212 -32 किती येतं? 180 येतं. इथं काय येतं? P-20 डिवायडेड बाय 200. बरोबर? P-20 डिवायडेड बाय 200. आता फॅरनहाइट स्केलमध्ये मला दिलेलं आहे 82 डिग्री सेल्सिअस. तर एफच्या जागी मी काय टाकणार? 82 टाकणार. ओके, तर हे काय येतं? 82 -32 डिवायडेड बाय 180 इज इक्वल टू P-20 डिवायडेड बाय 200. ओके, हा एक 0 कट करून घ्या. ओके, 82 -32 किती येतं? 50 येतं. किती येतं? 50 अपॉन 80. ओके, इज इक्वल टू P-20 अपॉन 20. ओके, सो हे 20 इकडे पाठवा. काय येतं? 50 × 20 डिवायडेड बाय 80 इज इक्वल टू P-20. बरोबर? तर हे कॅल्क्युलेशन केला तर इथे किती येतं? 10 येतं. इथं 9 येतं. बरोबर? तर हे काय येतं? 9 1 जा 9. ओके, आणि 9 1 जा 9. 9 5 जा 45. बरोबर? 9 5 जा 45. परत 5 0 असतात. 9 5 जा 45 असं रिकरिंग होत जातं. तर हे किती येतं? 55 घेऊया आपण. इज इक्वल टू P-20. तर P किती येतं? 55 प्लस 20 राईट. तर P इज इक्वल टू 75 डिग्री केल्विन. किती येतं? P इज इक्वल टू 75 डिग्री केल्विन. समजलं? काही प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, कॅल्क्युलेशन थोडंसं बघून घ्या. 9 1 जा 9. 9 5 जा 45. बरोबर? पॉईंट. परत 5 वाजले 0 घेतला. 9 5 जा 45. बरोबर? ह्याला मल्टिप्लाय केलं रिकरिंग येतं. 56 घेऊ शकतो तुम्ही, काही प्रॉब्लेम येत नाही. तर पी स्केल हे पी स्केलवर आपलं टेम्परेचर आहे. समजलं? तर अशी कुठलीही स्केल आली तुम्ही डायरेक्टली कन्वर्ट करू शकता. सो होमवर्क देतो तुम्हाला, ते जरा करून घ्यायचं. ओके,
इथं मी जे नंबर्स आहेत ते देणार आहे कोणत्या ह्याच्यामध्ये. सपोज हे किती आहे 20 डिग्री सेल्सिअस, मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी दिलेलं आहे तर फॅरनहाईट म्हणतो आहे, फॅरनहाईटमध्ये कन्वर्ट करा. आत्ता हे लिहितो मी 32 डिग्री फॅरनहाईट. काय 32 डिग्री फॅरनहाईट हे काय कशात करा, केल्विनमध्ये कन्वर्ट करा. हे झाला माझा फर्स्ट सम, हे झाला सेकंड, हा झाला थर्ड. आता इथं 52 डिग्री फॅरनहाईट हा कशामध्ये कन्वर्ट करा, सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करा. फोर्थ आहे 27 डिग्री सेल्सिअस, हा केल्विन्समध्ये कन्वर्ट करा. ओके. फिफ्थ आहे 37 डिग्री सेल्सिअस. 37 डिग्री सेल्सिअस काय किती बॉडीचं टेम्परेचर असतं ना. ओके, बॉडीचं टेम्परेचर असतं हे कन्वर्ट करायचं फॅरनहाईटमध्ये. आणि अजून एक 38 डिग्री सेल्सिअस हे कन्वर्ट करायचं फॅरनहाईटमध्ये. आणि चेक करायचं की आपला जर सेल्सिअस स्केलमध्ये 1 डिग्री टेम्परेचर वाढलं तर फॅरनहाईट स्केलमध्ये किती वाढतं. आपल्याला बऱ्याचदा डॉक्टरच्या इथं गेल्यावर आपल्याला सांगतात तुमचा ताप 100 डिग्री सेल्सिअस आहे. काय सांगतात 100 डिग्री आहे तुमचा ताप. ॲक्च्युली 100 डिग्री सेल्सिअस नसतं, ते 100 डिग्री फॅरनहाईट असतं. ओके. आपला टेम्परेचर कधी 37-38च्या वरती वाढू शकत नाही. 2 डिग्री 39 पर्यंत जास्तीत जास्त. 39च्या नंतर तुम्हीच वरती जाता. समजलं का. 39-40च्या नंतर तुम्हीच वरती जाता. जर तुमचं 100 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर झालं बॉडीचं, काय 100 डिग्री सेल्सिअस झालं, तुमच्या ब्लडमध्ये सगळं जे वॉटर असतं ते इव्हॅपोरेट होऊन जाईल. काय होऊन जाईल, इव्हॅपोरेट होऊन जाईल. म्हणून तुमचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसला कधी जाऊच नाही शकत. काय कधी जाऊ नाही शकत. तर जेव्हा डॉक्टर म्हणतो तुम्हाला किती ताप आला आहे, 100 आलेला आहे, 104 डिग्री सेल्सिअस ताप आला आहे, ॲक्च्युली ते 104 डिग्री नसतं, तर फॅरनहाईटमध्ये असतं. कशामध्ये असतं, फॅरनहाईटमध्ये असतं. तर हे दोन्ही टेम्परेचर बघा आणि ह्या दोघांना किती आन्सर देते बघा हे. ओके, हे जवळपास 90च्या आसपासच आन्सर दिलं आपल्याला. आणि 96 to 100च्या जवळपास काहीतरी आन्सर देतील. तर कधी पण जेव्हा डॉक्टरकडे गेलं की तो म्हणतो की टेम्परेचर एवढं आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं की ते फॅरनहाईटमध्ये, सेल्सिअसमध्ये नाही. सेल्सिअसमध्ये 100 डिग्री सेल्सिअसला तुमच्या सगळ्या कानातून इकडनं तिकडनं सगळीकडनं धूर निघायला स्टार्ट होईल. कारण तुमच्या ब्लडमधलं जे वॉटर आहे ते सगळं इव्हॅपोरेट व्हायला स्टार्ट होऊन जाईल. ओके. सो हे लेक्चर इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर आपण नंतर बोलू. ओके. सो वी विल स्टॉप यू.